अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी असंख्य महिला असंख्य स्त्रिया अशा आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांना पतीचा भयंकर त्रास आहे। बऱ्याच वेळा बोलता बोलता बऱ्याच महिलांनी मला सांगितलं आहे की ताई, माझा पती माझ्याशी नीट वागत नाही, माझा पती मला मान देत नाही, माझा पती सतत मला घालून पाडून बोलत असतो, सतत मला अपमानित करत असतो, सतत मला टोमणे मारत असतो, चार लोकांच्यात मला नको ते बोलत असतो। बऱ्याच वेळा पतीच्या पाठी आपली मुलंही तशी वागतात। काही सांगायला गेलं की अपमानास्पद वागणूक देतात। आपली मुलं आपली किंमत करतात, आपली मुलं आपल्याला बेइज्जत करतात। आता ही समस्या फक्त पत्नीच्याच आयुष्यात असते असं नाही, बऱ्याच वेळा पतीच्याही आयुष्यात अशी समस्या असू शकते की पत्नी नीट वागत नाही, पत्नी इज्जत देत नाही, पत्नी सतत घालून पाडून बोलत असते, पत्नी सतत अपमानित करत असते। चार लोक एकत्र असल्यानंतर किंवा घरातली सगळी लोक एकत्र असल्यानंतर पत्नी सतत काही ना काही टोचून बोलत असते। बघा, ही समस्या पतीच्या आयुष्यात असेल किंवा पत्नीच्या आयुष्यात असेल, दोघांच्याही आयुष्यात ही समस्या असेल तर तिचं निवारण करण्यासाठी, पतीने पत्नीवर प्रेम करण्यासाठी किंवा पत्नीने आपल्या पतीशी नीट वागण्यासाठी, आपल्या मुलांनी आपल्याला इज्जत देण्यासाठी आणि आपल्या मुलांनीही आपल्यावरती मनापासून प्रेम करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। बघा, सगळ्यात पहिला उपाय हा पितृदोष दूर करण्यासाठी, ग्रहमान अनुकूल करण्यासाठी, ग्रहांना शांत करण्यासाठी आणि कुंडलीत काही अस्थिरता असेल तर ती सर्व अस्थिरता स्थिर करण्यासाठी। कारण बऱ्याच वेळा आपले ग्रह आपल्याला साथ देत नाही, आपले ग्रह अस्थिर होतात। बऱ्याच वेळा आपल्या ज्या काही समस्या आहेत किंवा आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या ग्रहांमुळे किंवा दोषांमुळेच होतात। आधी चांगलं होतं, मध्ये काहीतरी विघ्न येतं, पुन्हा चांगलं होतं, पुन्हा काहीतरी अडथळे येतात। अडचणी विघ्न सतत सुखाच्या मध्ये येत असाल तर समजून जा, पितृदोष पण आहे, वास्तुदोष पण आहे आणि ग्रहांची अनुकूलताही आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले हे सगळं आपल्याला शांत करायचं आहे। त्यासाठी हा पहिला उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे। कुठल्याही शनिवारच्या दिवशी एक स्टीलचा तांब्या घ्यायचा, त्यामध्ये 2 चमचे कच्चं दूध घालायचं, थोडे काळे तीळ घालायचे, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्यामध्ये रवा भरायचा आणि त्या रव्यावरती गुळाचा एक खडा ठेवायचा। आता सगळ्यात पहिले शनिवारच्या दिवशी सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन सगळ्यात पहिले दूध मिश्रित असणारं हे पाणी तुम्हाला त्या लोट्यानेच पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। तिथे गोल एक छान तुपाचा, तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। ठीक आहे। यानंतर जी खोबऱ्याची वाटी ज्यामध्ये आपण रवा भरलेला आहे आणि गूळ ठेवलेला आहे, ही खोबऱ्याची वाटी देखील पिंपळाच्या मुळाजवळ तुम्हाला ठेवायची। जिथे खोड मूळ असेल त्या ठिकाणी ही वाटी ठेवायची आहे। आता पिंपळ वृक्षाला दोनही हातांनी नमस्कार करायचा आहे, दोनही हातांनी सगळ्यात आधी स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला पिंपळ वृक्षाला सर्व नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी, वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तसंच ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून त्या पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला 21 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग त्यानंतर घरी यायचं आहे। आता एकच शनिवारमध्ये हा उपाय केला आणि दुसऱ्या दिवशी अनुभव आला असं होणार नाही। हा उपाय करण्यासाठी 7 शनिवार जाऊ द्यावे लागतील, न चुकता, न मध्ये काही व्यत्यय आणता। समजा मासिक धर्म वगैरे असेल तो शनिवार सोडून पुढचे सगळे शनिवार कंटिन्यू करायचे आहेत। 7 शनिवार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असंख्य पटीने अनुभव येईल, सगळे दोष जे आहेत ते निघून जातील, ग्रह स्थिर होतील, ज्यामुळे तुमचे आपापसातले रिलेशन चांगले होऊ लागतील, सतत तुम्हालाही येणारा राग कुठेतरी कमी व्हायला लागेल, सतत तुमच्या नात्यात येणारी विघ्न दूर होतील, अडथळे निघून जातील आणि तुमचा बॉन्ड किंवा तुमचं जे नातं आहे ते अत्यंत उत्तम व्हायला सुरुवात होईल। हा पहिला उपाय। आता दुसरा उपाय कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे, अगदी एवढे तरी काळे तीळ
1 लोटाभर पाणी, या 2 गोष्टी घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. महादेवांचं मंदिर, ज्याला आपण शिवशंकरांचं मंदिर असं म्हणतो. महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीला नमस्कार करायचा. महादेवांच्या पिंडीवर थोडं पाणी घालायचं. त्यानंतर त्याच पिंडीवरती जे काळे तीळ घेऊन गेलेलो आहोत, हे चिमटीने 7 चिमटी काळे तीळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे. प्रत्येक वेळी काळे तीळ अर्पण करत असताना ओम महाश्वराय नमः, ओम महाश्वराय नमः, ओम महाश्वराय नमः या मंत्राचा 7 वेळा जप करायचा. बघा, चिमटीत तीळ घ्यायचे, ओम महाश्वराय नमः, ओम महाश्वराय नमः, ओम महाश्वराय नमः, ओम महाश्वराय नमः 7 वेळा मंत्र म्हटला की त्या पिंडीवर हे तीळ अर्पण करायचे. पुन्हा दुसरे तीळ चिमटीत घ्यायचे, ओम महाश्वराय नमः, ओम महाश्वराय नमः पुन्हा 7 वेळा हा मंत्र म्हणून हे तीळ पिंडीवर अर्पण करायचे. असे 7 चिमूटभर तीळ 7 वेळा हाच मंत्र म्हणून महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे. 1 लोटाभर पाणी पुन्हा घ्यायचं, त्या पिंडीवरती जिथे तीळ अर्पण केलेले आहे तिथेच हे पाणी अर्पण करायचं. पण हे पाणी म्हणजे हे जल अर्पण करत असताना ते जे तीळ आहेत ते खाली पडले नाहीत याची थोडी काळजी घ्यायची. म्हणून ते जे तीळ आहेत ते जे पाणी आहे ते थोडंसं हळूहळू, थोडी छोटी धार पडेल किंवा अगदी थोडे हळू ते जे पाणी आहे ते थोडंसं हळू पडेल त्या पिंडीवरती, अशा पद्धतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. त्या पिंडीवरचे 2 तीळ उचलायचे, बाकी पडले वाहत गेले चालतील. 2 तीळ तरी राहिले पाहिजे त्याची काळजी घ्या. आणि महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेले हे 2 तीळ उचलून तुम्हाला घरी आणायचे आहेत. हे 2ही तीळ घरी आणल्यानंतर तुम्हाला छान अन्न शिजवायचं आहे, सात्विक, ज्यात लसूण आणि ज्यामध्ये कांदा नसेल अशा पद्धतीचं अन्न शिजवायचं आहे. आणि शिजलेल्या त्या अन्नामध्ये हे 2ही तीळ घालायचे आहेत आणि तुमच्या पतीला किंवा तुमच्या मुलांना हे अन्न खाऊ घालायचं आहे. आता ते अन्न बाकीच्या लोकांनी खाल्लं तर चालेल का? तर नाही. एक तर तुम्ही चहा करा, एक तर तुम्ही दूध गरम करा, एक तर थोडी खीर बनवा, काहीतरी वरण वगैरे बनवा, थोडंच बनवा. ज्यातलं जे अन्न आहे ते फक्त ते दोघेच खातील एवढंच काहीतरी अन्न बनवा आणि त्यातच ते 2 तीळ जे आहेत ते अर्पण करा. जसे हे पदार्थ तुमच्या पतीच्या किंवा मुलांच्या पोटामध्ये जातील. लक्षात ठेवा, तुमची पती आणि तुमची मुलं खूप म्हणजे खूप बदलू लागतील. महादेवांच्या कृपेने तुमच्या घरात सुख येईल. तुमच्या नात्यांमध्ये आलेली दुरावे दूर होतील, अडथळे निघून जातील आणि सगळं काही छान होईल. आता हा उपाय जो आहे हा तुम्हाला कमीत कमी 4 सोमवार करायचा आहे. हा पुढचा आणि पुढचा असे 4 सोमवार कंटिन्यू हा उपाय जर तुम्ही केला, तुम्हाला खूप अनुभव येईल, लाभ होईल, सगळं काही छान आणि उत्तम होईल. अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करा.